नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BK MPC स्टडीमध्ये. तर मित्रांनो, खूप मोठी बातमी आहे. सर्व विद्यार्थ्यांकडून एकीकडे मित्रांनो MPSCकडे सर्व परीक्षा द्याव्यात अशी मागणी होत असतानाच लोकसेवा आयोगातच बाह्य यंत्रणेद्वारे मित्रांनो भरती केली जाणार आहे. तर मित्रांनो, खूप मोठी बातमी आहे आणि मित्रांनो अतिशय विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची नाराजीची मित्रांनो ही बातमी आहे. तर पहा मित्रांनो, बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे, एका वर्षासाठी मित्रांनो काल्पनिक पदनिर्मितीस मंजुरी आहे. तर लोकसत्ता मित्रांनो प्रतिनिधी ही मित्रांनो बातमी वेगवेगळ्या जे वर्तमानपत्र आहेत त्यामध्ये मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. तर पहा मित्रांनो, बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून भरती रद्द करण्यात आल्याचे राज्य शासनाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते मित्रांनो. मात्र आता राज्य शासनाच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवून मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहे मित्रांनो MPSC, तर बाह्य यंत्रणेद्वारे भरती केली जाणार असल्याचे समोर आले आहे. तर मित्रांनो, सर्व वर्तमानपत्रामध्ये ही जी बातमी छापून आलेली आहे. तर मित्रांनो, खूप मोठी बातमी आहे. पूर्ण मित्रांनो माहिती बघा आणि मित्रांनो विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी जी आहे ती निर्माण झालेली आहे. एकीकडे सर्व विद्यार्थी मागणी करत होते, सर्व परीक्षा ज्या आहेत त्या मित्रांनो जे MPSCकडे द्याव्यात, परंतु MPSCचा आता बाह्य यंत्रणेद्वारे भरती करणार आहे. तर मित्रांनो पहा, लिपिक टंकलेखक संवर्गातील 45 पदे जी उपलब्ध होईपर्यंत किंवा 1 वर्षाच्या कालावधीसाठी काल्पनिक पदे निर्माण करून त्या पदांच्या सेवा ज्या आहेत त्या बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिव स्मिता जोशी यांनी या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. तर मित्रांनो, MPSCच्या कार्यालयातील 26 संवर्गातील मिळून 271 पदांच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र लिपिक टंकलेखक संवर्गातील पदोन्नती कोट्यातील रिक्त असलेल्या 28 पदावर पदोन्नतीने किंवा 1 वर्ष कालावधीसाठी लिपिक लेखकाची 28 काल्पनिक पदे निर्माण करून त्या पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे मित्रांनो घेण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. तर मित्रांनो, ही खूप मोठी बातमी आहे आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक तीव्र प्रकारची नाराजी आहे. तर मित्रांनो, माहीत नाही असे निर्णय का होत आहेत. पण मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये हे एक मित्रांनो अगोदरच मित्रांनो जे आहे विश्वास विद्यार्थ्यांचा या जे बाह्य यंत्रणा आहे त्यावरला जो विश्वास आहे तो पूर्ण नष्ट होत चाललेला आहे आणि त्यामध्ये MPSCने ही जी बाह्य यंत्रणा आहे त्याद्वारे परीक्षा घेण्याचे मित्रांनो निर्णय झालेला आहे. तर मित्रांनो, परीक्षा लांबणीवर तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राज्य शासनाच्या विविध विभागातील राजपत्रित व अराजपत्रित पदासाठी जाहिरात घेऊन अर्ज मागवले. मात्र वर्ष उलटूनही अनेक परीक्षांचा अभ्यासक्रम जो आहे आणि वेळापत्रकही आहे तो जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमात आहेत. तर MPSC तर्फे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापकांच्या पदासह विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली. मात्र वर्ष उलटूनही परीक्षेचा अभ्यासक्रम वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. तर मित्रांनो, याकडेही लक्ष वेधलेलं आहे लोकसत्ता जे वर्तमानपत्र आहे त्याने. तर मित्रांनो, जे महेश बडे आहेत जे स्टुडंट्स राईट असोसिएशनचे आहेत मित्रांनो, तर त्यांनी काय म्हटलं आहे पहा, राज्याची पदभरती करणारी स्वायत्त संस्था असलेल्या MPSCलाच बाह्य यंत्रणेद्वारे अवलंबून राहावे लागत आहे. तर पदे रिक्त असणे, पदोन्नती होणे ही प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरील आहे. तर रिक्त पदे न भरल्याने MPSCच्या प्रक्रिया संथ गतीने मित्रांनो होत आहेत. तर बाह्य यंत्रणेद्वारे भरती करणे गोपनीयतेच्या दृष्टीने धोकादायक आहे. तर मित्रांनो, सर्व सर्व क्षेत्राकडून मित्रांनो म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून मित्रांनो विरोध होत असतानाच ही असा निर्णय आहे. तर मित्रांनो, हे अतिशय बाह्य यंत्रणेद्वारे भरती करणे म्हणजे गोपनीयतेमध्ये मित्रांनो धोकादायक आहे, अशा दृष्टीने ही धोकादायक आहे ही. तर पहा मित्रांनो, जे MPSC मंजूर पदापैकी 45 पदे जे आहेत नामनिर्देशित 40 पदोन्नती 5 तर रिक्त आहेत. ती काल्पनिक पदे निर्माण करून बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याचा प्रस्ताव MPSCने दिला होता. तर लिपिक टंकलेखकाच्या सेवा प्रवेश नियमाप्रमाणे पदोन्नतीने नामनिर्देशनाद्वारे आणि वाहन चालकामधून कायमस्वरूपी बदलीने नियुक्तीसाठी मित्रांनो ही जी दिले असे प्रमाण होते मित्रांनो. तर मात्र MPSC सचिवांनी प्राधिकाराचा वापर करून सेवा प्रवेश नियमातील पदोन्नतीने नामनिर्देशाद्वारे आणि जे वाहन चालकातून नियुक्तीचे प्रमाण बदलून ते मित्रांनो हे प्रमाण असे केले आहे. तर MPSCने कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने सर्वकष विचारांती लिपिक टंकलेखक
या संवर्गातील 45 पदे जी आहे काल्पनिक निर्माण करून ती बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मंजुरी देण्यात आली. त्यात पदोन्नती जी आहे नामनिर्देशन कोट्यातील अर्हताधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत संबंधित पदावरील कर्मचारी बाह्य यंत्रणेद्वारे घेता येतील असे निर्णय मित्रांनो आदेशात नमूद करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो सर्व जे वर्तमानपत्र आहे त्यामध्ये मित्रांनो आज ही बातमी आलेली आहे, तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर पहा मित्रांनो हे जे लोकमत वर्तमानपत्र जे आहे मित्रांनो त्याचीही मित्रांनो पहा शासकीय भरती करणारी MPSCच मित्रांनो कंत्राटीवर आहे. तर मित्रांनो अशा हेडिंग येत आहेत वर्तमानपत्रामध्ये. तर मित्रांनो आयोगालाही कळायला पाहिजे आणि शासनालाही कळायला पाहिजे. तर मित्रांनो पहा शासनाच्या भूमिकेला हरताळ, आयोगाकडे अपुरे मनुष्यबळ. तर मित्रांनो जी गोपनीयतेचे आहे ते गोपनीयतेचे विद्यार्थी जे प्रश्न करत आहेत तर गोपनीयतेची काय मित्रांनो, तर MPSC ही स्वायत्त संस्था असून शासनातील भरती प्रक्रिया मित्रांनो ही संस्था पार पाडत असते. तर मित्रांनो अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. तर मित्रांनो महेश बडेचे मित्रांनो अगोदरच आपण स्टेटमेंट पाहिलेलं आहे, जे मित्रांनो जे आहेत स्टुडंट साईट असोसिएशनचे आहेत. तर मित्रांनो सर्व जे वर्तमानपत्र आहेत त्यामधून अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. तर पहा मित्रांनो MPSCलाच बाह्य यंत्रणेच्या कुबड्या. तर मित्रांनो जे आहेत लिपिक लेखकाची 45 पदे भरणार कंत्राटी पद्धतीने. मित्रांनो अशा हेडिंग वर्तमानपत्रामध्ये येत आहेत. तर मित्रांनो जे आयोगाने आहे मित्रांनो चांगला मित्रांनो आणि निर्णयामध्ये सुधारणा केली पाहिजे. तर मित्रांनो सर्व विद्यार्थ्याकडून नाराजीची एक तीव्र नाराजी मित्रांनो उमटत आहे. तर मित्रांनो ह्या परीक्षा ज्या आहेत आयोगानेच घेतल्या पाहिजेत असा मित्रांनो विद्यार्थ्या म्हणजे मित्रांनो प्रतिक्रिया आहेत. तर मित्रांनो ह्या ज्या परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षा आयोगानेच घेतल्या पाहिजेत अशीच आपण अपेक्षा करूयात. धन्यवाद मित्रांनो. आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, म्हणजे आयोग जो आहे मित्रांनो तो चांगला निर्णय देईल.